अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्यास माहिती असेल की आता येत्या 15 जून म्हणजे येत्या सोमवारी आपली सोमवती अमावस्या आलेली आहे. आता ही सोमवती अमावस्या खूप जास्त महत्वाची आहे कारण की आणि प्रभावी देखील आहे कारण की ही अधिक महिन्यातली आपली सोमवती अमावस्या असणार आहे. आणि आपल्यास माहिती आहे की अधिक महिना जो आहे तो 3 वर्षानंतर 33 महिन्यानंतरच येत असतो. त्यामुळे ही सोमवती अमावस्या सुद्धा जी आहे या दिवशी आपण जे काही महत्वपूर्ण कार्य करू, दान धर्म करू, ते सगळ्याचं पुण्य आपल्याला अधिकम अधिकस्य मिळणार आहे, लाख पटीने जास्त मिळणार आहे. आणि अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण ह्या सर्व गोष्टी करण्याची जी काही संधी आहे ती आपल्याला परत 3 वर्षानंतरच मिळणार आहे. त्याच्यामुळे सांगते की अधिक महिन्यातली जी काही सोमवती अमावस्या येणार आहे आणि अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते, आपल्या सगळ्यांना माहितच असेल. त्यामुळे या दिवशी आपल्या पितरांसाठी काही खास गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. सोबत एक वस्तू सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी दान करायची आहे. तर नक्कीच त्या वस्तू काय आहे किंवा कुठल्या गोष्टी करायच्या आहेत पितरांसाठी, जेणेकरून आपले पितर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असेल. कारण की पितरांचा आशीर्वाद जर पितर प्रसन्न होऊन त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तर आपल्याला कुठेही काही कमी पडत नाही, कुठेही अडथळे येत नाही, कशामध्ये अधोगती होत नाही, फक्त आणि फक्त प्रगतीच होत असते. मी एवढं सांगू इच्छिते. म्हणून सांगते की आपल्या पितरांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. आता या सोमवती अमावस्येशी आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत ते आपण नक्कीच जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्या जी अधिक महिन्यातली आहे, पुरुषोत्तम मासातली आहे, त्यामुळे तिचं महत्व खूप जास्त लाख पटीने वाढलेलं आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही असतेच, पण तिचं पण महत्व तेवढंच आहे. पण ही अधिक महिन्यातली सोमवती अमावस्या असल्यामुळे म्हणजे अमावस्या तिथी तर आहेच महत्वाची, पण त्यातल्या ती सोमवारी आल्यामुळे ती सोमवती अमावस्या झालेली आहे. त्याच्यामुळे ही जो दिवस आहे किंवा हा जो दिवस आहे, तिथी आहे, खूप प्रभावी आहे आपल्या पितरांसाठी. आता या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये जो 17 मे पासून सुरू झाला होता, तर संपूर्ण अधिक महिन्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक इष्ट देवतांसाठी, आपल्या गुरूंसाठी, आपले जावई, मुलगी किंवा आपल्या आईसाठी असेल, सगळ्यांसाठी तुम्ही काही ना काहीतरी वान दान केलं आहे, दान धर्म केला आहे, सेवा केल्या आहे स्वतःसाठी किंवा काही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा अधिक मासामध्ये पुण्य प्राप्त व्हावं यासाठी भरभरून सेवा केल्या आहेत, सगळं काही केलं आहे, सर्व पुण्यकर्म केलं आहे. पण तुम्हाला सांगू इच्छिते आणि हो, पितरांनी सुद्धा काही काही जणांनी सेवा केल्या आहे, ज्याची सगळी संक्षिप्त भागवत आहे, रोज पितरांसाठी काही मंत्रसूत्र पठण करणे असेल, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील. पण त्यातल्या त्यात आपण पितरांसाठी काय दान केलं हे पण महत्वाचं आहे ना. तर नक्कीच मी सांगेल की या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही तुमच्या पितरांसाठी अजूनपर्यंत काही दान केलं नसेल तर नक्कीच अमावस्या तिथी येते आहे, जी अधिक महिन्यातली आहे, खूप जास्त प्रभावी आहे. आणि या अमावस्या तिथीच्या दिवशी जी पितरांना समर्पित असते, या दिवशी जर आपण आपल्या पितरांना काही दान धर्म जर मनापासून श्रद्धेने जर केलं, सोबतच आपण आपल्या पितरांसाठी या दिवशी आपण हवन, तर्पण, पिंडदान, श्राद्ध हे सर्व जर काही केलं ना, पितर भरभरून प्रसन्न होतात, त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि सोबतच त्यांना मोक्ष प्राप्ती म्हणजे त्यांना मुक्ती मिळते. आणि ते प्रसन्न असेल, त्यांना जर मुक्ती मिळाली, ते जर संतुष्ट असतील आपले पितर, तर खरं सांगते त्यांची जी काही वंशज असतात, त्यांची जे काही लेकरं बाळ असतात, ते सदैव सुखी राहतात, त्यांना कधीच पितृदोष सुद्धा लागत नाही. पण जी व्यक्ती प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला असेल किंवा येणाऱ्या ज्या अमावस्या तिथीला सोमवती अमावस्येला आपल्या पितरांचं स्मरण करणार नाही, त्यासाठी काही दान वान धर्म करणार नाही, सेवा करणार नाही किंवा कुठलीही पिंडदान श्राद्ध करणार नसेल, तर खरंच सांगते त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये पितृदोषाचा सामना करावा लागणार आहे. एवढा प्रखर पितृदोष मागे लागू शकतो जर तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण केलं नाही, स्मरण ठेवलं नाही, आठवण ठेवली नाही. तर नक्की सांगेल तुम्हाला महत्व कळालं असेलच की अमावस्या तिथी आणि या दिवशी आपल्या पितरांचं साठी काही गोष्टी करण्याचं महत्व. आता अमावस्या तिथी ज्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला असेल किंवा येणारी ही अधिक महिन्यातली जी काही अमावस्या आहे, या दिवशी अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पितर जे असतात ते पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात. अमावस्या तिथी सुरू झाली की त्याच वेळेस ते पितृलोकातून आपल्या पृथ्वीवर येतात आणि आल्यावरती ते आपलं जे काही घर आहे, त्यांचे जे काही वंशज, जिथे लेकरबाळ जिथे राहतात, ज्या घरामध्ये जिथे राहतात,
त्या ठिकाणी त्यांच्या जाऊन त्यांचं जे काही प्रवेशद्वार असतो ते प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती ते वास्तव्य करतात त्या दिवशी, अमावास्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत. आणि ते बघत असतात की आपले जे काही लेकरं बाळ आहेत, आपले जे काही संतान आहे, आपले जे काही वंशज आहेत, ते आपलं स्मरण करतायत का आजच्या दिवशी जी अमावास्या तिथी आहे, आजच्या दिवशी आपल्यासाठी काही दान धर्म करतायत का, हवन तर्पण असेल, काही त्यांच्यासाठी जप असेल, नामस्मरण असेल, हे सर्व करतायत का नाही, गाई घास वगैरे ठेवणं असेल, ह्या गोष्टी करतायत का नाही, ते सर्व काही बघत असतात. आणि जर तुम्ही ते मनापासून श्रद्धेने जर केलं आणि त्याचं स्मरण तर त्या दिवशी केलं तर त्यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो. तुमची फक्त उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे आणि पितरांना सुद्धा मुक्ती मिळणार आहे, त्यांच्या आत्म्यात शांती लाभणार आहे. आणि जर त्यांनी जर बघितलं उंबऱ्यावरती तिथे राहून की बा आपले वंशज, आपले लेकरबाळ आपल्यासाठी काही करतच नाही आहे, ते त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे किंवा त्यांच्या आयुष्यातच ते गुंतलेले आहेत, तर नक्की सांगते त्या व्यक्तींना प्रखर पितृदोषाचा सामना 100% करावा लागणारच आहे. हे सर्व तथ्य आहे आणि शाश्वत सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगेल. आता तुम्हाला सांगेल बा जी काही सोमवती अमावास्या आहे जी अधिक महिन्यातली, ती 14 तारखेला सुरू होणार आहे. दुपारी 12:19 आपली ही अमावास्या तिथी चालू होती आहे, सोमवती अमावास्या. आणि 15 जूनला सोमवारी सकाळी सकाळी 8:24 ही अमावास्या तिथी संपणार आहे. आता अमावास्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण आपल्या पितरांसाठी जे काही आपले कर्म असतात ते आपण करायचे असतात. आता बघायला गेलं तर आता आपण सोमवती अमावास्या जर धरली आणि सोमवती अमावास्याला जर आपण सर्व काही करायचं म्हटलं, पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, घास ठेवण सर्व काही करायचं म्हटलं, तर काय होतंय, 15 जूनला सकाळी सकाळी 8:24 ही अमावास्या तिथी संपून जाते आहे. आणि त्यानंतर आपली जी काही आहे ती म्हणजे दुसरी तिथी चालू होऊन जाते. मग अशा वेळेस आपण त्या दुसऱ्या तिथीमध्ये आपण पितरांसाठी काही करू शकत नाही. म्हणून तुम्ही 14 तारखेला दुपारी 12:19 अमावास्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जरी ह्या सर्व गोष्टी केल्या जे सांगणार आहे तरी सुद्धा चालणार आहे. आता हे झालं. आता येतं ते महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, पितरांसाठी काय गोष्टी करायच्या. तर आपण आता ही सोमवती अमावास्याला करावंच अधिक महिन्यातल्या, पण येणाऱ्या प्रत्येक अमावास्या तिथीला नक्कीच करावं. आता सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे. बघायला गेलं तर 14 तारखेला दुपारी 12:19 ही तिथी सुरू होते. तर सर्वप्रथम काय करायचं, भली आता 12:19 आपली 14 तारखेला तिथी सुरू होते आहे, तर या दिवशी तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला पिंडदान असेल, घास ठेवणे असेल किंवा श्राद्ध करणे असेल किंवा पितरांच्या नावाने ब्राह्मण भोजन आहे किंवा कोणाला जेव घालणे असेल, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे किंवा दान धर्म करणे आहे त्यांच्या नावाने, या सर्व गोष्टी तुम्ही 14 तारखेला करू शकतात. कारण की 14 तारखेला दुपारपासून रात्रीपर्यंत सर्व तिथी चालू असणार आहे. आणि पितरांसाठी आपण जे काही श्लोक म्हणतो सकाळी उठल्या उठल्या, ते तुम्हाला 15 जूनला सोमवती अमावास्याला सकाळी सकाळी म्हणायचे आहेत. आता 15 जूनला सकाळी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे. शुचिर्भूत झाल्यानंतर आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम सांगेल. आता ज्यांना पितृसूक्त पाठ, पितृसूक्त आणि पितृदुष्टीकारक स्तोत्र माहिती असेल, जर गुगलला भेटलं किंवा PDF भेटला तर ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. जर नसेलच तुमच्याकडे काही सोय, तर एक सांगेल, ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी आहे, ही पोथी आहे, या पोथीमध्ये शेवटच्या 170च्या पानावरती बघा इथे दिलेलं आहे सेवा पितरांची आणि याच्यावरती पितृसूक्त, बाह्य शांती सूक्त जे असतं ते इथे दिलेलं आहे. आणि सोबतच याच्यानंतर आपल्याला हे बघा पितृदुष्टीकारक स्तोत्र सुद्धा दिलेलं आहे त्याच्या मागेच. तर अशा प्रकारे हे 2 स्तोत्र आपल्याला 15 तारखेला सकाळी आंघोळ झाल्या इकडचे तिकडचे कुठलेही काम करायचे नाही, फक्त आपले लादी वगैरे स्वच्छ पुसून घ्यावी. ठीक आहे. आणि अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली लादी जी असते किंवा फरशी जी असते ती मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून मिक्स करून आपल्याला पुसायची असते. उंबऱ्या सकट, चौकटी सकट आणि प्रवेशद्वारा सकट पुसायची असते. ते पुसल्यानंतर आधी हातपाय धुवून घ्यावे आणि दक्षिण दिशेला तोंड करून, आपल्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा येते त्या दिशेला तोंड करून आपल्या महिलांनी डोक्यावर पदर ठेवावा किंवा ओढणी घ्यावी. पुरुषांनी सुद्धा पुरुष आणि महिला दोघेही स्तोत्र पठण करू शकतात आपल्या पितरांसाठी. महिलांनी का करायला पाहिजे, कारण की महिलांना माहेर आणि सासर दोघांकडचा पितृदोष असतो तो त्याच्यामुळे, आणि पुरुषांना त्यांच्या घरचा एकच घराचा पितृदोष असतो म्हणून त्यांनी सुद्धा ते पठण करायचं आहे. स्तोत्र पठण करायला महिलांना बंदी नाही, ते म्हणू शकतात, बोलू शकतात. आता हा पण प्रश्न की मी विधवा आहे, मी बोलू शकते का, तर हो, सगळेजण हे स्तोत्र पठण करू शकतात. फक्त
पितरांसाठी आपण जे काही हवन तर्पण करतो ते करण्यासाठी फक्त महिलांना सांगितलेलं नाही आहे, त्यांना बंदी आहे. त्यांना फक्त पुरुषच हवन तर्पण करू शकतात पितरांसाठी. फक्त स्तोत्र वगैरे पठण तुम्ही करू शकतात महिला सुद्धा. आज दक्षिण दिशेला तोंड करून आणि एक आसन घ्यायचं आहे, ते आसन फक्त पितरांसाठीच वापरायचं आहे. नाहीतर देवाचं आपण जे काही सेवासाठी आसन घेतो, जेवणाचं आसन असतं, ती चटई ते आसन पितरांसाठी घ्यायचं नाही. कुठलीही सेवा करताना, कुठेही स्तोत्र पठण करताना पितरांसाठीचं आसन वेगळंच ठेवायचं आणि तिथे हात जोडून ते पठण करून झालं की ते आसन धुवून घ्यायचं, ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाणी टाकून आणि त्यानंतर ते आसन धुवून वाळून घालून द्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, हे 2 स्तोत्र पठण करून झाले. आणि हो, तुम्ही हे दक्षिण दिशेला तोंड करून पठण करू शकता जर वेळेचा अभाव असेल तर. आणि जर वेळ असेल तर 15 तारखेला सकाळी 8:20ला म्हणजे तिथी संपण्याच्या अगोदर जर तुम्ही हे दोन्ही स्तोत्र हवनयुक्त जर घरामध्ये जर केलं तर अतिशय उत्तम. एक प्रकारे पितरांना घास देण्यासारखं होतं. आपण जसं बघा केंद्रामध्ये ज्यावेळेस हवन असतं त्यावेळेस आपण स्वाहाकार करतो, तसा आपल्याला हे पितरांसाठी हे स्तोत्र पठण करून स्वधाकार करायचा असतो. आपण स्वाहाकार हा शब्द इष्टदेवतांना गुरूंसाठी वापरतो आणि स्वधा हा शब्द पितरांसाठी वापरायचा असतो. स्वधा असं म्हणताना आपण म्हणतो ना तसं. तर आपल्याला हे दोन्ही स्तोत्र हवन करू शकतात. ज्यांना हवन करायची इच्छा आहे त्यांनी सोमवारी 8:20 तिथी संपण्याच्या अगोदर हवन करावं. नाहीतर तुम्ही 14 तारखेला दुपारी तिथी सुरू झाल्यानंतर तुम्ही हवन जर घरामध्ये केलं पितरांसाठी तरी सुद्धा चालणार आहे. आता हवन करताना तुम्हाला काय लागेल, हवन कुंड लागेल, त्यात शेणाची गौरी लागेल, शुद्ध गाईचं तूप लागणार आहे, आपले काळे तीळ असतात ते सुद्धा लागणार आहेत. आता आपल्याला जे काही शुद्ध गाईचं तूप आहे त्यामध्ये थोडे काळे तीळ मिक्स करायचे आणि हे 2 स्तोत्र पठण करताना जेवढं तूप लागेल, जेवढे तीळ लागेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. आणि ते आपल्याला हे स्तोत्र पठण करून प्रत्येक वेळेला स्वधाकार म्हणायचं. स्वहा म्हणायचं नाही, स्वधा म्हणायचं आहे. असं करायचं आहे. त्यानंतर ते जे हवन पेटलेलं असतं म्हणजे आपण जे हवन केलंय पितरांसाठी तिथे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ती पूर्णपणे आपोआप शांत होऊ द्यायचं आहे. आपल्याला त्याच जागेवर पूर्णपणे ते हवन शांत होऊ द्यायचं. शांत झाल्यानंतरच ते आपलं हवन कुंड उचलून आपल्याला बाहेर गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये ठेवायचं आहे आपल्याला, जिथे कुणाचा हात लागणार नाही. आणि ती जी जागा आहे किंवा चटई पितरांसाठी सेवा केलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची. आणि ज्या कपड्यांवरती, आणि हो पुरुष जर हवन करणार असतील तर त्यांनी नक्की बघा पांढरं धोतर आणि उपरणं घालूनच ते आपल्याला शुभ्र पांढरं धोतर आणि उपरणं घ्यायचं असतं. ते घालूनच आपल्याला ते हवन करायचं असतं, ना की शर्ट पॅन्ट वरती वगैरे करायचं नसतं ते. मग हे पण एक तुम्हाला सांगेल, माझ्या मिस्टरांचा एक व्हिडिओ आहे बघा, रील्स मध्ये असेल बघा कुठेतरी, की त्यांनी ते हवन करतानाच टाकलेलं आहे. तर पांढरं धोतर आणि उपरणच लागतं. आमच्या घरामध्ये होतं इथे प्रत्येक अमावस्येला, म्हणून सांगते आहे तुम्हाला. तर नक्कीच करा, खूप प्रभावी सेवा आहे हवनाची. तर्पण सुद्धा करू शकता. ते केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आता अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून 14 तारखेला तुम्ही पिंडदान, श्राद्ध, ब्राह्मण भोजन सर्व करू शकता. 15 तारखेला नाही करू शकणार, कारण की 15 तारखेला लवकरच आपली अमावस्या तिथी संपते आहे. फक्त हवन असेल किंवा सकाळी उठून तुम्हाला स्तोत्र पठण करायचं असेल तर तुम्ही 15 तारखेला सकाळी करू शकता आणि हवन 14 तारखेला सुद्धा करू शकता. आता 14 तारखेला ज्यावेळेस आपली तिथी सुरू होणार आहे त्या दिवशी काय करायचं आपल्याला, जे आपल्या घरातला कर्ते पुरुष आहेत आपल्या, आणि हो हवन असेल, तर्पण असेल किंवा जे काही वस्तू दान करायची पितरांसाठी, त्यांचे आई वडील किंवा आई वडिलांपैकी एक जण कोणी वारला आहे, सासू सासऱ्यांपैकी किंवा सासू सासऱ्यापैकी एक जण वारलेला आहे, त्यांनीच ते करायचं आहे. त्या मुलांनीच ते करायचं आहे, त्या पुरुषांनीच ते करायचं आहे, ज्याला म्हणतात हिरण्यदान, जे आपल्या पितरांसाठी असतं, जे अतिशय महत्वपूर्ण आहे. खरं सांगते, तुम्ही जर कंटिन्यू 3 वर्ष जर प्रत्येक अमावस्येला हिरण्यदान आपल्या पितरांच्या नावाने जर केलं तर खरं सांगते सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपल्या पितरांसाठी हे दान केल्यानं आपोआप तुमचे एक प्रश्न सुटणार आहेत. म्हणून सांगते की आपल्या पितरांसाठी प्रत्येक अमावस्येला, त्यातल्या त्यात येणारी जी काही प्रभावी अमावस्या आहे, सोमवती अमावस्या, या दिवशी का होईना किंवा 14 तारखेला तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत का होईना, आपल्या पितरांच्या नावाने ब्राह्मणाला, पुजारीला, आपल्या मंदिरात जाऊन हे हिरण्यदान द्यायचं आहे. आता हिरण्यदान आपण परत सांगणार आहे, 14 तारखेला सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच तुम्ही दान करू शकता. म्हणजे 15 तारखेला तुम्ही दुपारी दान करू शकणार नाही, 14 तारखेला तुम्हाला दान करायचं आहे. आणि हे जे दान असतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती की दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंतचा टायमिंग असतो आपल्या पितरांसाठी असतो. त्याला घास ठेवणे असेल, पिंडदान असेल, श्राद्ध असेल किंवा हे ज्या गोष्टींसाठी दुपारी 12 ते 2चा टायमिंगच असतो. म्हणून तुम्ही 14 तारखेला दुपारी 12:20 नंतर अमावस्या सुरू झाली की 2 वाजेपर्यंत आपल्या जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हिरण्यदान द्यायचं आहे. त्यामध्ये काय असतं,
यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देऊ शकता. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 501 रुपये तुम्हाला जे द्यायचं आहे त्यामध्ये दक्षिणा असावी. सोबत एक जानवं जोड असावं पांढरं, जे तुम्हाला धार्मिक दुकानात भेटून जाईल. 1.25 पावशेर पेढे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत. ते घेऊन तुम्हाला आपल्याला जवळच्या जे काही पुजारी ब्राह्मण जे असतील मंदिरात तिथे जाऊन ते द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तिथे ब्राह्मणाला नमस्कार करायचा. त्यांच्याकडून परत प्रसाद वगैरे काही घ्यायचा नाही. सरळ आपल्या घरी यायचं, कुठेही इकडे तिकडे जायचं नाही. घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या इतर कामांना पण लागू शकतो. आता सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला शक्य असेल, अधिक मास आहे आणि या दिवशी हिरण्यदान गेलंच पाहिजे पितरांसाठी. खरं सांगते, खूप मोठी सेवा आहे हिरण्यदान म्हणजे. आणि जर नसेल तर बघा, आता मला तर वाटतं की सगळ्या घरांच्या जवळ मंदिरं वगैरे आहे, छोटी मोठी जी असते तिथे पुजारी वगैरे असतातच. तर नक्कीच हे दान द्यायला विसरू नका. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, अमावास्या तिथी असते तर या दिवशी चुकूनही परान्न घेऊ नका. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत मांसाहार, व्यसन, कुठल्याही प्रकारचे हे गोष्टी घरामध्ये करू नका. अमावास्या तिथी पितरांसाठी समर्पित असते आणि या दिवशी जर तुम्ही व्यसन, मांसाहार घरामध्ये जर केला किंवा परान्न वगैरे जर घेतलं तर खरं सांगते प्रखर पितृदोष मागे लागतो. पितर आपले नाराज होत असतात. म्हणून सांगते की बाहेर जाऊन पण खाऊ नका, घरामध्ये पण करू नका. ही एक सगळ्यात महत्वाची विनंती तुमच्या सगळ्यांसाठी. आणि अधिक मास समाप्त होणार आहे या दिवशी, त्यामुळे सांगते की खूप मोठा दिवस आहे. नक्कीच या दिवशी या सर्व गोष्टी करायला विसरायचं नाही आहे. हिरण्यदान, हवन, तर्पण, श्राद्ध, पिंड सर्व काही करायचं आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पितृदृष्टीकारक स्तोत्र आणि बाह्य शांती सुक्त हे सर्व तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून तुम्हाला पठण देखील करायचे आहे. आणि हो, अमावास्या तिथीच्या संध्याकाळी म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी आपल्या पितरांसाठी आपल्या घरातल्या दक्षिण दिशेला तोंड करून किंवा आपल्या उंबऱ्याच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर दक्षिण दिशा असेल तर तिकडे तोंड करून एक दिवा देखील लावायचा आहे. कणकेचा लावा किंवा साध्या पंथीचा लावा, पण त्याच्यामध्ये आपले थोडे काळे तीळ टाकून, तिळाचं तेल टाकून तो दिवा देखील लावायचा आहे. जेणेकरून जे आपले पितर आलेले असतात आपल्या घरी उंबऱ्यावरती, तिथे एक दिवस वास्तव्यासाठी, त्यांना परत जाण्यासाठी त्यांना प्रकाश मिळावा, त्यांना रस्ता सापडावा, यासाठी तो दिवा लावायचा असतो. आणि एक प्रकारे दीपदान सुद्धा पितरांसाठी होऊन जाईल. आणि पितरांसाठी अधिक मासामध्ये या सर्व सेवा सुद्धा तुमच्याकडून घडणार आहेत. त्यामुळे पितरांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तर नक्कीच या सर्व गोष्टी करायला विसरायचं नाही आहे. आणि जर अजून सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी त्याचं उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.